वंचितनं महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळलेला आहे। लोकसभेसाठी 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला होता, तो आता 4 जागांचा प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे। वंचितच्या राज्य कार्यकारिणीनं प्रस्ताव फेटाळलेला आहे। महाविकास आघाडीनं वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला होता। सकाळीच आपण पाहिलं तर खासदार संजय राऊत यांनी याचा उल्लेखही केलेला होता की आता वंचितनं ठरवायचे, आमच्याकडून 4 जागांचा प्रस्ताव वंचितला देण्यात आलेला आहे। पण वंचितनं आता मवियानं दिलेला हा 4 जागांचा प्रस्ताव फेटाळलेला आहे। वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मवियानं दिलेल्या या प्रस्तावावर फुल्ली वाहण्यात आलेली आहे। चर्चा झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय। 4 जागांची ऑफर वंचितनं आता फेटाळून लावली आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी, वंचितनं महाविकास आघाडीनं दिलेला प्रस्ताव हा फेटाळून लावलेला आहे। वारंवार आपण जर पाहिलं तर वंचित आणि मवियामध्ये बैठकांवर बैठका होत होत्या। सुरुवातीला वंचितकडून 12-12चा फॉर्म्युला देण्यात आलेला होता, यानंतर मात्र 22 जागांवर आपली ताकद असल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं। पण अनेक बैठकांवर बैठका झाल्यानंतर मवियाकडून अर्थात महाविकास आघाडीकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला होता, ज्यावर आज वंचितनं बैठक घेतली, चर्चा केली आणि ही ऑफर फेटाळून लावली। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 4 जागांचा प्रस्ताव वंचितनं फेटाळून लावलाय। खरं तर आज सकाळी संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिलेली होती आणि 4 जागा या वंचित बहुजन आघाडीला देऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्यावरच आता वंचितचे सिद्धार्थ मोकळे आहेत यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि 4 जागांचा प्रस्ताव हा वंचितने आता फेटाळलेला आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग होणार का नाही हा प्रश्न आता सातत्याने उपस्थित केला जातोय। सातत्याने महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्या जागा वाटपामध्ये वंचितचं जे समाधान आहे किंवा त्यांना ज्या जागा हव्या आहेत त्या अद्यापही मिळत नाही आणि त्यामुळे या जागा वाटपाचं भिस्त गोंगडा आहे त्या अद्यापही आपल्याला पाहायला मिळते। मात्र जो 4 जागांचा प्रस्ताव संजय राऊत यांनी दिलेला होता तो प्रस्ताव मात्र आता वंचितने फेटाळलेला आहे आणि त्यामुळे खरंच वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का की एकला चलोची भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।